वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आपण आता नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती या पाठाकडे आपण बेसिकली आता बघत आहोत. बघा, या पाठातल्या आता पुढच्या सेशनमध्ये आपण बघत आहोत मिनरल सॉइल्स आणि एल-पी-जी गॅस. बघा, लास्ट सेशनमध्ये आपण बेसिकली बघितलं होतं, की हाऊ अवर नॅचरल रिसोर्सेस ऑन द फॉर्मेशन ऑफ द मिनरल सॉइल्स अँड नॅचरल गॅसेस दॅट वी हॅव सेड. म्हणजे आपण मागच्या पाठामध्ये काय बघितलं होतं, मागच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं होतं, की नैसर्गिक वायू किंवा खनिज तेले हे कशाप्रमाणे बनतात हे आपण आता म्हणजे मागच्या वेळेस आपण बघितलेलं होतं बघा. जसं लाखो वर्षापूर्वी अशा प्रकारची एखादी जागा असते, त्याच्यामध्ये काही भूकंप किंवा अशा काही जमिनीच्या हालचाली होईल किंवा भूकंप वगैरे होऊन होऊन त्यांची अशामध्ये या स्थितीमध्ये परिस्थिती म्हणजे या स्थितीमध्ये ते जातात. परंतु त्याच्यानंतर परत ते कंटिन्यू चालूच राहिल्या कारणाने म्हणजे कंटिन्यू ते चालूच राहिल्या कारणाने आपण बेसिकली बोलत होतो, की हे जे प्राणी आहेत, हे जे आपल्याला प्राणी जे दिसतात बेसिकली हा जो वॉटर हॉल जो आपल्याला दिसतोय. नंतर जेलीफिश जे दिसतात आहे, स्टारफिश आहे, शार्क दिसतात आहे. नंतर लाइक हा एक थोडा खेकडा टाइप दिसतोय. आपल्याला पुन्हा एकदा शार्क दिसतात आहे. हे सगळे काय होतात, तर हे सगळे बेसिकली त्या मातीच्या थरामध्ये ते लेव्हल ऑफ वी कॅन से द लेयर्स ऑफ द सॉइल दे डिग इंटू द लेयर्स ऑफ द सॉइल म्हणजे म्हणजे त्या मातीच्या त्या लेयरमध्ये किंवा मातीच्या ते पडणाऱ्या थरामध्ये ते दबून जातात आणि ते दबून गेल्यानंतर त्यांच्या खूप जास्त एनर्जी, खूप जास्त प्रेशर या ह्याच्या कारणाने आपण बोलतो ते कन्व्हर्ट्स इंटू दी ऑइल. दे कन्व्हर्ट्स इंटू द ऑइल इदर गॅस. म्हणजे ते एकतर काही गॅसमध्ये कन्व्हर्ट होतात, तर काही ऑइलमध्ये कन्व्हर्ट होतात. तर त्यांनाच आपण खनिज तेल आणि नैसर्गिक वायू असं आपण बोललेलो आहे. आणि जेव्हा आपण त्याचा खनिज तेल आणि नैसर्गिक वायू असं आपण त्यांना म्हटलेलं आहे. आता ते कसं आहे आणि काय त्यांचा उपयोग आहे? तर बघा, आता मानव ह्याच्यामध्ये काढत आहे खनिज तेल आणि खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, राइट? सो लेट्स सी आता आपण बघूया. सो लेट्स सी व्हॉट इस दॅट मिनरल ऑइल अँड द नॅचरल गॅसेस. सो सी व्हॉट इस दॅट? The mineral solid is a liquid fluid formed by the decomposition of the organic substances buried underground. Millions of years ago, the bodies of dead sea organisms sank in the bottom of the sea, and the layer of the soil and the sand collected on them. Due to the high pressure and the temperature that remains the dead organisms were the transformed into the mineral oil. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं, की बघा अशा प्रकारची स्थिती होते म्हणजे सर्वात प्रथम असा पिक्चर असतो. परंतु काही कारणास्तव भूकंप म्हणावं किंवा काही कारणास्तव तिथं मातीचे लेयर्स यायला सुरुवात होतात आणि हे जे जीवाश्म आपल्याला दिसतात, तर हे जे आपल्याला बेसिकली ॲनिमल्स दिसतात, दे दे ॲक्चुअली दिस ऑल्सो हे सुद्धा. तर दे ॲक्चुअली डिग इन दॅट ऑर दे स्टक इन दॅट वी कॅन से दी द लेयर ऑफ द सॉइल म्हणजे त्या मातीच्या थरावरती ते लोकं अटकून जातात आणि बिकॉज ऑफ दॅट थिंग ओके. सो बिकॉज ऑफ दॅट थिंग अँड अगेन ड्यू टू द हाय प्रेशर ऑफ सँड अँड ड्यू टू द हाय प्रेशर ऑफ सॉइल अँड द टेम्परेचर दे हॅव म्हणजे त्यांच्यामधला जो असणारा टेम्परेचर आहे आणि प्लस त्याच्यासोबतच तो मातीचा खूप असा पडणारा थरामुळे ते त्यांचं रूपांतर मिनरल्स ऑइल्समध्ये होतं. म्हणजे त्यांचंच रूपांतर नैसर्गिक तेलमध्ये होतं, असं त्यांनी इथे लिहिलेलं आहे आणि दॅट इज ट्रू. अशा प्रमाणे होते सुद्धा, राइट? म्हणूनच बघा म्हणूनच बघा आपण बेसिकली बघतो, की जर एखादा जर उंदीर किंवा कुत्रा वगैरे आपल्या रोडाच्या आजूबाजूला कुठेतरी जर किंवा आपल्या एरियामध्ये कुठेतरी जर तो सडलेला असेल किंवा तो बराच दिवस जर तो मेलेला असेल, तर काही दिवसानंतर बघा त्याच्यातून वास यायला सुरुवात होते. तो वास येते म्हणजे काय होतं, की त्याचं हळू कन्व्हर्जन आता केमिकल गॅसेसमध्ये त्याचं व्हायला चालू झालं. म्हणजे कन्व्हर्जन त्याचं केमिकल गॅसेसमध्ये होत आहे. म्हणजेच काय होत आहे, की तो कन्व्हर्ट होत आहे. दॅट इज कन्व्हर्टिंग आणि प्लस त्याच्यासोबत तो काय होत आहे, तर त्याच कन्व्हर्टिंगला म्हणजे ते जे कन्व्हर्टिंगला आपण म्हणजे फॉर एक्झाम्पल एक बॉडी आहे. ह्युमन बॉडी बघा किंवा लिव्हिंग बॉडी आपण बघूया. लिव्हिंग बॉडी जर मरून पडली असेल, बघा आपण सगळ्यांनी हा किस्सा ऐकलेलाच आहे आणि सर्वात बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडे उंदराचं तर आहेच आहे. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये कधी ना कधीतरी उंदीर आतापर्यंत मेलेलाच आहे, राइट? आणि मेलेला असेल जर तो एखाद्या कोपऱ्याला असेल, तर अचानक बघा काही दिवसानंतर 2 ते 4 दिवसानंतर त्याच्यापासून वास यायला चालू करतो आणि ज्यालाच आपण दुसऱ्या लँग्वेजमध्ये सॉरी दुसऱ्या वर्गामध्ये उंदीर सडत आहे असं आपण बोलतोय. परंतु इफ वी गो फॉर दी सायंटिफिक लँग्वेज जर आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये घेतलं, तर त्याला इंग्लिशमध्ये डिकंपोझिशन असं म्हणतात. म्हणजे विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला डिकंपोझिशन आणि इथं विघटन झालेलं आपण असं बोलवतो. म्हणजे तो बेसिकली काय होत आहे, तर त्याची जी नॅचरल बॉडी आहे,
त्याची जी नैसर्गिक बॉडी आहे तिचं कन्व्हर्जन होत आहे गॅसेसमध्ये, तिचं कन्व्हर्जन होत आहे बेसिकली मिनरल ऑइल्समध्ये. तर अशा प्रकारचं त्याचं कन्व्हर्जन होत असतो, राइट? सो आता पुढे बघूया. टू अंडरस्टँड द अंडरग्राउंड mineral oil is extracted through the oil well, and the mineral oil is found mainly in the oil sands. Shape and the sandstone and the limestones are the depth about the 1000 to 3000 meters. म्हणजे बघा, त्यांनी बेसिकली आपल्याला काय सांगितलंय, तर खनिज तेल हे भूगर्भातून विहिरींद्वारे काढले जाते. खनिज तेल हे प्रामुख्याने पंकाश्म, शेल, वालुकाश्म, चुनखडी इत्यादी भूगर्भातून सुमारे 1000 ते 3000 मीटर खोलीपर्यंत सापडते. खनिज तेल हे पेट्रोलियम किंवा कच्चे तेल यांच्या ओळखलं जातं व ते हिरवट तपकिरी रंगाचे असते. टू से व्हॉट दे आर सेइंग, व्हेनेव्हर वी जस्ट टॉक अबाउट द मिनरल ऑइल्स, बघा जेव्हा पण आपण खनिज तेलांचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा म्हणजेच काय, रॉकेल, पेट्रोल, डिझेल अशा प्रकारचे जे आपण एलिमेंट्स ऐकतो, की अशा प्रकारच्या वस्तूबद्दल, लिक्विड गोष्टीबद्दल म्हणजे अशा प्रकारच्या द्रव्यांबद्दल जेव्हा पण आपण ऐकत असतो, म्हणजेच ते काय आहे, मिनरल सॉइल्स आहे. म्हणजे ते काय, खनिज तेल आहे. तर बघा, द पेट्रोलियम इज द मिक्सचर्स ऑफ द मेनी कंपाउंड मेनली ऑफ द हायड्रोजन टाइप्स, हायड्रोकार्बन टाइप्स, and it also contain the compound of oxygen, nitrogen, and sulfur. The petroleum is extracted through the oil well and refined by the function distillation. To separate their composition, aviation petrol, gasoline, diesel, kerosene, naphtha, lubricant oil, tar are all obtained from the petroleum. They are used as a fuel and for the production of dyes, pesticides, perfume and the artificial fibers. म्हणजे बघा, त्यांनी आपल्याला काय काय सांगितलंय, तर पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगाचे मिश्रण असून त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन यांचे या गंधकाचे सुयोगही असतात. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे दोघां प्रकारचे जे स्मेल देणारे किंवा फ्रेग्रन्स देणारे आपण जे सबस्टन्सेस बोलतो, ते सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. बघा, म्हणजे हे मिश्रण त्याच्यामध्ये मिक्स असून ओके, नंतर तेलबिरीच्या माध्यमातून पेट्रोलियम उत्खनन करून प्रभाती उर्ध्वपादाने त्यातील अन्य घटक वेगळे केले जातात. पेट्रोलियम पासून विमानाचा पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक मिळतात. त्यांचा उपयोग इंधन म्हणून, तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्ये, कृत्रिम धागे इत्यादी यांच्यामध्ये सुद्धा करण्यात जातं. असं बघा, बेसिकली त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, बघा, ज्याप्रमाणे दॅट वी हॅव लर्न ऑलरेडी, दॅट इज ओर आपण जे एक शब्द आपण मागे बघितला होता. म्हणजेच काय, धातुके म्हणून हा शब्द आपण बघितला होता. धातुके म्हणजेच काय, तर धातुक्यामध्ये कसं होतं, की एखादा पदार्थ असा असतो ज्याच्यामध्ये 1 किंवा 2 धातू आपल्याला भेटत असतात किंवा 2 किंवा 3 धातू आपल्याला बेसिकली, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त धातू आपल्याला त्याच्यामध्ये भेटत असतात. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आता आता लोखंडाचा ओर जर आपण बघितलं, तर लोखंडाच्या ओरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला आयर्न भेटेल आणि कमीत कमी प्रमाणात आपल्याला दुसरा कॉपर भेटेल किंवा बास असं काहीतरी दुसरा मेटल भेटण्याची शक्यता असते. लाइक दॅट द ओर, म्हणजे ओर सुद्धा त्यासारखाच आहे. तर ओर कसं आहे बेसिकली, मिनरल ऑइल आपण ज्याला म्हणतो, म्हणजे खनिज तेल, ते सुद्धा त्याचप्रमाणे आहे. म्हणजे ते कसं, आपल्याला पेट्रोल पाहिजे तर आपण फक्त पेट्रोल काढू शकतो अशातला प्रकार नाही. तर आपल्याला मिनरल ऑइल भेटतो, नंतर आपल्याला त्याला केरोसिन, पेट्रोल, नंतर एनिथिंग एल्स, डांबर वगैरे ह्याच्यामध्ये त्याला कन्व्हर्ट करावं लागतं. ह्याच्यामध्ये त्याला काय करावं लागतं, सेपरेट करावं लागतं, कन्व्हर्ट करायला लागतो. ठीक आहे. सो दिस इज थिंग दॅट वी आर सीइंग, आणि त्यांनी तेच प्रमाणे सांगितलं आणि त्याच्यावर नंतर प्रक्रिया वगैरे करून आणि त्याच्यावरती प्रक्रिया वगैरे करून आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजनच्या हेल्पमुळे, अगेन आय एम जस्ट saying, because of the and by the taking the help of the oxygen and nitrogen,
ते बेसिकली काय करू शकतात, तर ते बेसिकली एक थोडा फ्रेग्रन्स देण्याचं आपल्याला म्हणजे मिनरल्स ऑइलला फ्रेग्रन्स देण्याचं काम करतात आणि फक्त पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था अँड वंगण आणि डांबर म्हणजे काय की त्यात पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था अँड द लुब्रिकंट ऑइल, tar are not only the substance that we get from the petroleum. Petroleum म्हणजेच काय? तर पेट्रोलियम हा शब्द कशाला वापरलेला आहे? जो खनिज तेल आपल्याला भेटतो बघा, जो मिनरल ऑइल जो आपल्याला भेटतो त्यालाच आपण बेसिकली पेट्रोलियम असं म्हटलेलं आहे. जेव्हा मिनरल ऑइल किंवा जो काही खनिज तेल आपल्याला भेटतं, त्याला पेट्रोलियम असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यापासून खूप काही बरेचशे वस्तू आपल्याला वेगळे करता येतात. ठीक आहे. So this is what all about the mineral oil and the next we have the natural gases. तर नेक्स्ट आपल्याकडे कोणता आहे? नॅचरल गॅसेस आहे. तर बघा, नॅचरल गॅस is an important fossil fuel, and it is found associated with the petroleum in underground oil wells, and in some places the natural gas alone. The main component of the natural gas is methane, that is CH4, while ethane, that is CH2, C2H6, that is propane, C3H8, and butane, that is C4H10, are the present in the small proportion. Are all the present in the small proportion. म्हणजे बघा, नॅचरल गॅस मध्ये त्यांनी आपल्याला काय म्हटलं, तर नैसर्गिक गॅसमध्ये आपल्याला जेव्हा आपण नॅचरल गॅस भेटतो, तर नैसर्गिक गॅस हा काय? ज्याप्रमाणे मिनरल ऑइल म्हणजे ज्याप्रमाणे आपण खनिज तेल एका खनिज तेलाच्या बावडीतून काढतो. आता बघा, बावडीमध्ये ज्याला आपण वेल आपण म्हणूया बघा. वेल कशी असते, तर वेल खूप अशी खोदलेली असते, खूप अशी बेसिकली आतमध्ये असते आणि त्याच्यातून आपण बेसिकली काय करत असतो, पाणी आहे, तो बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याच्यातून बेसिकली आपण काय करत असतो, पाणी हा बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे जर ती मिनरल ऑइलची ऑइलची जो वेल असेल, जर ती मिनरल ऑइलची म्हणजे खनिज तेलाची जर ती बावडी असेल किंवा खनिज तेलाची ती विहीर असेल, तर त्याच्यातून बेसिकली काय निघणार आहे, तर त्याच्यातून मिनरल ऑइल निघणार आहे. त्याचप्रमाणे नॅचरल गॅसेसचे सुद्धा बघा, नॅचरल गॅसेसचं सुद्धा काय असतो आपल्याकडे, नॅचरल गॅसेसची सुद्धा विहीर असते. नॅचरल गॅसेसची सुद्धा विहीर असते. आणि नॅचरल गॅस इज बेसिकली व्हॉट? तर नॅचरल गॅस बघा, CH4 म्हणजेच मिथेन. नंतर आपण त्याच्यामध्ये बघतो इथेन, दॅट इज C2H6. नंतर प्रोपेन, दॅट इज C3H8. नंतर ब्युटेन, दॅट इज C4H10. अशा प्रकारचे म्हणजे यांच्यात थोडं ना थोडं मिक्सर त्या नॅचरल गॅसमध्ये आपल्याला भेटत असतो. बघा, नैसर्गिक वायू हा भूगर्भातील सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतो. नंतर हे बघूया, हे इंधन वायुवाहिताच्या सहाय्याने दूरवर वाहून नेले जाऊ शकतात. नंतर मात्र वायुवाह्याच्या जाळ्याभावी त्यांच्या रूपांतर उच्च दाबाखाली दॅट इज कंप्रेस्ड नॅचरल गॅस दॅट इज CNG वर CNG किंवा नंतर रिफाइंड लिक्विफाइड नॅचरल गॅसेस यांच्यामध्ये त्याला कन्व्हर्ट करून त्याची वाहतूक करणे सुलभ होते. दुसरी व्हॉट दे आर सेइंग, तर इफ यू वॉन्ट टू बघा, आपल्याला एक एक्झाम्पल आपण बघूया. आपण गॅस कुठेतरी हे करू शकतो का? ट्रान्सफर करू शकतो का? जशाप्रमाणे आपण पाण्याची बादली किंवा एखादं लोखंडाचं जर सामान असेल किंवा पाण्याची बादली, लोखंडाचं सामान, ज्याप्रमाणे आपण एका ठिकाणी घेऊन दुसऱ्या ठिकाणी आपल्याला नेणं पॉसिबल होतं, त्याचप्रमाणे आपण गॅस सुद्धा करू शकतो का? तो जर आपण फक्त आणि फक्त जर गॅसचा पण विचार केला, तर इट्स नॉट पॉसिबल. म्हणजे गॅसला आपण हवेमध्ये भरून कुठेतरी घेऊन जातो का? असं पॉसिबल आहे का? तर नो. तर असं पॉसिबिलिटीज नाहीये. आणि परंतु हे पॉसिबिलिटीज आपल्याला म्हणजे हे इम्पॉसिबिलिटीज आपल्याला पॉसिबल लिटीजमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी, म्हणजे हे जे अशक्य जी गोष्ट आहे, हे शक्य करून घेण्यासाठी आपल्याला गॅस असते ना, गॅस. तर बघा, गॅसवर जेव्हा आपण आपल्याला खूप प्रेशर देतो, गॅसवर खूप जास्त प्रेशर पडल्यावरती त्याच्या रूपांतर मग लिक्विडमध्ये होतं. बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस म्हणजे काय? सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस हे 3 प्रकारचे वस्तू आपल्याला नेहमी भेटत असतात. तर जेव्हा पण गॅसेसवर आपण जरा जास्त प्रेशर केला, तर ते लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होत असतात. दॅट वी हॅव टू कीप इन अवर माइंड. म्हणजे जेव्हा पण गॅसेसवर म्हणजे कोणतीही गॅसेस असो,
जेव्हा आपण त्या गॅसवर जास्तीत जास्त प्रेशर पडतो, खूप जास्त प्रेशर पडतो, त्याच्यानंतर ते लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होऊन जातात. त्याच्यानंतर ते लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होऊन जातात आणि ते लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होताना आणि त्यांनाच बेसिकली आपण 2 नावांनी ओळखतो. दॅट इज सी आणि एल-एन-जी. सी स्टँड फॉर द कंप्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे काय त्याला झालंय कंप्रेस करण्यात आलंय. कंप्रेस करण्यात आलं म्हणजे त्याला दाबण्यात आलंय आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे काय, की त्याला दाबून त्याला प्रेशर देऊन त्याच्यावरती परिपूर्ण प्रेशर देऊन त्याला जास्तीत जास्त दाब देऊन त्याला लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे, असं आपण बघितलेलं राइट. म्हणजे काय, की त्या गॅसला किंवा त्या वायूला जास्तीत जास्त दाब देऊन त्याला कंप्रेस करण्यात आलंय. कंप्रेस म्हणजे त्याला पहिले साइज छोटी करणे होय आणि त्या साइज छोटी झाल्यानंतर सुद्धा जर आपण त्याला प्रेशराईज करतोय किंवा त्याच्यावरती जर आपण जास्तीत जास्त दाब होतोय, तर तो जो गॅस आहे तो कशामध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो? तो लिक्विफाईडमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो. म्हणजे तो द्रव्य रूपामध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो आणि द्रव्य रूपामध्ये असेल किंवा असं सी असेल, तर त्याला सहजरित्या आपण ट्रान्सफर करू शकतो. त्याला सहजरित्या आपण ट्रान्सफर करू शकतो, राइट? सो ट्रान्सफरच्या हेतूने म्हणावं किंवा दुसऱ्या काही हेतूने म्हणावं किंवा त्यांना साठवून घ्यायच्या हेतूने म्हणावं, तर हे जे 2 मेथड आहेत, हे 2 मेथड यूज होऊ होऊ शकतात आणि होतात. ठीक आहे? या. सो येस. या. So what is the next we have? The next we have that is do you know session. So what is do you know? What the do you know is telling us? So the fossils or the fossils are the preserved remain in the dead organic in rock. The fossils are the sign of their existence left behind by organic and that go buried billions or billions year ago. Sometimes the impressions of the organics are seen on the surface of the coal and stone. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलं जीवाश्म ज्याला आपण फॉसिल्स असं म्हणतो. व्हॉट इज द फॉसिल? दॅट इज जीवाश्म. म्हणजेच काय? तर बघा, जीवाश्म म्हणजेच जीवनाचे दगडात झालेले रूपांतर. द फॉसिल्स मीन्स व्हॉट? द फॉसिल्स मीन्स द लिव्हिंग और द कन्व्हर्जन ऑफ द लिव्हिंग बीइंग इंटू द वी कॅन से इंटू द इंटू द रॉक. ठीक आहे? Yeah, into the rock. And the fossils are the sign of their existence left behind by the organics and that buried billion. म्हणजे काय, म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय झालंय की जीवाश्म असतो. जीवाश्म मीन्स व्हॉट? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण बघा एक एक्झाम्पल बघितलं होतं. आपण एक्झाम्पल मध्ये बघता ह्याच्यामध्ये बघा द खनिज तेल व नैसर्गिक वायू निर्मिती ह्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं की बघा हे जे लिव्हिंग बिंग्स आहेत, हे जे लिव्हिंग बिंग्स हे जे एकदम सजीव आहेत, हे सजीव काय झालेले आहेत? तर हे मातीच्या दाबाखाली आलेले आहेत किंवा मातीचा प्रेशर त्याच्यामध्ये त्याच्यावरती पडण्यात आला. म्हणजे ते बघा मृत्यू झाल्यानंतर हालचाल करू शकतो का? तर नाही. मृत्यू झाल्यानंतर हालचाल करू शकत नाही. पण त्याच्यानंतर म्हणजे आता तो मृत्यू कसाही असो, म्हणजे ते वय जास्त झाल्यामुळे नैसर्गिक मृत्यू असो किंवा ॲक्सिडेंटल डेथ असो. मीन्स मीन्स मी काय सांगतोय, जर कोणताही लिव्हिंग बीइंग पुन्हा एकदा ऐका, कोणताही लिव्हिंग बीइंग जर डेथ झाला असेल, कोणताही लिव्हिंग बीइंग जर डेथ झाला असेल, परंतु त्याच्यानंतर त्याच्यावरती येणारं प्रेशर, ओके. त्याच्यानंतर त्याच्यावरती येणारं प्रेशर आणि सगळ्या कारणामुळे तो जो लिव्हिंग बीइंग आहे, तो कशात कन्व्हर्ट होतो? तो जो लिव्हिंग बीइंग आहे, तो कन्व्हर्ट होतो बेसिकली रॉकमध्ये. तो कन्व्हर्ट होतो बेसिकली रॉकमध्ये. रॉक म्हणजेच काय? दगडामध्ये तो कन्व्हर्ट होत असतो. आणि दगडामध्ये कन्व्हर्ट होत होतो म्हणजे काय? की त्याच्या अस्तित्व टिकून राहत असतो आणि त्याच्या अस्तित्व बेसिकली टिकून राहत होतं. आणि हे कसे असतात? हे काय काल वारलेल्या प्राण्यांची आपल्याला भेटत नाही. तर लाखो लाखो वर्षापूर्वी किंवा हजारो वर्षापूर्वी जे काही सजीव मेले असतील, तर त्यांच्या अ, त्यां त्यांच्या खुणा आपल्याला फॉसिल्समध्ये भेटत असतात. म्हणजे जीवाश्मामध्ये त्यांच्या खुणा आपल्याला भेटू शकतात. आणि त्याच कारणामुळे आणि बिकॉज ऑफ दॅट रिझन काही-काही दगडांवरती आपल्याला कोळसे व दगडांवरती त्यांचे ठसे आपल्याला दिसलेले आहेत. तो काही-काही दगडांवरती किंवा काही-काही स्टोन्सवरती किंवा रॉकवरती आपण बोलू शकतो. बेसिकली त्यांचे आपल्याला काही ना काही सायन्स आपल्याला भेटले. म्हणजे सायन्स म्हणजे काय बेसिकली तर इम्प्रेशन्स म्हणजे काय? तर त्यांच्या हाताचा ठसा, पायाचा ठसा किंवा त्यांनी वापरलेली गोष्ट किंवा त्यांच्या हातामध्ये असलेल्या अंगठ्या अशा प्रकारच्या काही गोष्टी गोष्ट आपल्याला भेटलेली आहे. ठीक आहे.
सो दिस इज व्हॉट दे आर सेइंग. सो दिस इज दिस बॉक्स म्हणजे हा जो बॉक्स आहे किंवा हा जे तुम्हाला माहित आहे का हा जो बॉक्स आहे काय सांगत आहे? जीवाश्म किंवा फॉसिल्स ज्याला आपण म्हणतो किती इम्पोर्टंट आहे आणि त्याचे काय सिनारिओज आहे ते आपण आता बघितलेलं आहे बघा. आणि ह्याच्यानंतर आपण बघूया की एक सीएनजीचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर सीएनजीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय? तर सीएनजी कॅचेस फायर इझिली. सीएनजी पटकन फायर म्हणजे लगेच त्याला आग लागते. अँड नो सॉलिड वेस्ट रिमेन आफ्टर दी कंबन्शन. म्हणजे त्याच्यामुळे जर सीएनजी म्हणजे ज्याप्रमाणे बघा आपण जर कागद जाळलं तर मागे राख उरते. पेट्रोल जाळलं तर धूळ निघते. लाकूड जाळलं तर राख राहते. तर बघा हे तर बेसिकली आपल्याला माहिती आहे. परंतु सीएनजी एक असा एलिमेंट आहे, की जो आपण त्यांना जाळलं, जर आपण त्याला जाळलं तरी किंवा त्याला फायर तरी केलं, तरी त्याच्यानंतर ॲशेस किंवा गॅस म्हणजे वायू, धूर अशा प्रकारचा कोणताही एलिमेंट त्याच्यातून निघत नाही, असं आपण बघू शकतो. बघा, परंतु द कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर फॉर्म इन द स्मॉल क्वांटिटीज. परंतु त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर आर फॉर्म इन द स्मॉल क्वांटिटीज. म्हणजे थोड्या प्रमाणात का होईना, परंतु कार्बन डायऑक्साइड वगैरे त्याच्यापासून बनत असतात. नंतर अदर पोल्युटन्स आर नॉट अँड अदर पोल्युटन्स आर नॉट प्रोड्यूस्ड. म्हणजे त्याच्यामध्ये इतर काही प्रदूषके आहेत, ते काही तयार होत नाही. बघा सीएनजी जाळताना सीएनजी म्हणजे काय, की कंप्रेस्ड नॅचरल गॅस बघा. कंप्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे सीएनजी. म्हणजेच काय आपण त्याला बोलू शकतो बेसिकली कंप्रेस्ड नॅचरल गॅस सीएनजी. तर हा सीएनजी जेव्हा आपण बर्न करतो त्याच्यानंतर एकतर आपण बोलू शकतो, की धूर तर जास्त प्रमाणात बनत नाही. म्हणजे खूप कमी प्रमाणात बनतो. किंवा आपण खूप कमी प्रमाणात कारण तो धूर बेसिकली आपण बघतो, की कार्बन डायऑक्साइड आपण बघू शकतो, राइट? तर धूर कमी प्रमाणात जो होतो त्याच्यापासून होणारी राख वगैरे काही तयार होत नाही. राख वगैरे काही तयार होत नाही. त्याचमुळे काय होतं, याला जास्तीत जास्त वापरण्यात येत आहे आणि बघू शकतो त्याच्या आणि सर्वात मोठा प्लस पॉइंट, की त्याच्यामुळे इतर जे काही प्रदूषके आहेत ते काही तयार होत नाही. द अदर पोल्युटंट दे आर नॉट फॉर्म बाय द बर्निंग ऑफ दिस सीएनजी. नंतर बोलतात सहजतेने वाहून नेता येतो आणि ज्वलनावर सहज नियंत्रण मिळवता येते आणि ज्वलनावर सहज नियंत्रण कंबशन कॅन बी कंट्रोल्ड इझिली अँड द कंबशन कॅन बी कंट्रोल्ड इझिली अँड कॅन बी ट्रान्सपोर्ट इझिली. म्हणजे सर्वात प्रथम ते त्याला पटकन आपण ट्रान्सफर पण करू शकतो. परंतु कंबन्शन कॅन बी कंट्रोल्ड इझिली. कंबन्शन म्हणजे काय, की जर त्याला जर आग लागली असेल तर सीएनजीला आग लागली असेल तर आपल्याला पटकन आणि लगेचच्या लगेच आपल्याला ती जी हे आहे काय म्हणू शकतो आपण त्याला बेसिकली ती जी आग आहे ती आपण लवकरात लवकर कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. सो आय होप दिस इज द थिंग. आणि नेक्स्ट आपण बघत आहोत की डू यू नो सेशन मधला नेक्स्ट आपण बघत आहोत एलपीजी. दॅट इज कॉल्ड अ लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. म्हणजे आपला जो घरी गॅस येतो, आपला जो घरी जो गॅस सिलेंडर येतो त्याच्यामध्ये आपल्याला एलपीजी गॅस त्याला आपण असं म्हटलेलं जातं कारण तो असतो लिक्विफाईड petroleum gas. So, petroleum gas is obtained during the refining of the crude petroleum, and the petroleum gas is transformed into the liquid by the subjecting it to the high pressure and reducing its volume to 1 by 240. So, volume 1 by 240. So, of the original. It is stored in the thick walled steel cylinder so that the under pressure or it's remain the under pressure in the liquid state. As it comes from the outer storage cylinder, it's transformed back into the gas. And this gas continues mainly the two components, propane and butane. And its combination is 3070. It is odorless gas, but a small amount of chemical called ethyl, we can say the mercaptan or mercaptan, which has the strong characteristic order. It's added to it, and this helps to detect any leakage of the LPG gas immediately, and thus to avoid any accident. म्हणजेच बघा, जे आपण एलपीजी जो घरी आपला सिलेंडर येतो म्हणजे एलपीजी जो आपल्या घरी येतो, घरी आपण बघा घरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, घरी आपल्याकडे गॅस येतो. कोणाकडे भारत गॅस येतो, कोणाकडे एचपी गॅस येतो, तर कोणाकडे एचपी गॅस येतो, तर कोणाकडे दुसरा कोणता ना कोणता गॅस आपल्याकडे येतच असतो. परंतु बघा ह्याच्यामध्ये कसं सिनेरिओ आहे, हे जो गॅसचा सिलेंडर आपण बघतो, हा गॅस सिलेंडर म्हणजेच काय, हा गॅस सिलेंडरला आपण एलपीजी असं म्हणतो. एलपीजी असं म्हणतात. एलपीजी असं का म्हणतात, तर एलपीजी स्टँड्स फॉर लिक्विफाईड पेट्रोलियम
गॅस म्हणजे जो ज्वलनाचा जो गॅस आहे, ज्याप्रमाणे आपण मागे एक सेंटेन्स बघितला होता, की गॅसला हाय प्रेशरमध्ये ठेवून, म्हणजे गॅसला जास्त दाब देऊन म्हणजे त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रेशर करून त्याला लिक्विडमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. तर इज एल-पी-जी अल्सो द सेम. त्याच्यामध्ये सुद्धा जे काही गॅसेस आहेत, ज्याप्रमाणे आपण त्याला बोलतो, की प्रोपेन एंड ब्युटेन जे 30 आणि 70 च्या एव्हरेजमध्ये असतात. म्हणजे 30% प्रोपेन आणि 70% ब्युटेन. तर हे ज्या कॉम्बिनेशनमध्ये तो जो गॅस आहे त्याला खूप असा प्रेशर दिला जातो आणि त्याला किती प्रेशर दिला होता? तो 1 बाय 1/240 म्हणजे 1/240 म्हणजे 1/240 एवढ्या प्रेशरमध्ये त्याला बघा बेसिकली एवढ्या प्रेशरमध्ये त्याला अ, तेवढ्या प्रेशरमध्ये त्याला दाबलं जातं आणि प्रेशराईज करून त्याला लिक्विडमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. म्हणजे एवढा प्रेशर जर त्याच्यावरती पडेल, तरच तो लिक्विफाईडमध्ये कन्व्हर्ट होऊ शकेल, राइट? आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम बघा, जो प्रोपेन आणि ब्युटेन जो आपण गॅस बोलतो, हे बेसिकली ऑर्डरलेस आहे. ऑर्डरलेस आहे आणि स्मेललेस आहे. म्हणजे त्यांना बेसिकली कोणत्याही प्रकारचा वास हा नाही किंवा स्मेल हा त्यांना नाही. कोणत्याही प्रकारचा सुगंध किंवा गंध त्यांना नाही. आणि ते आणि जर त्यांची गळती झाली तर ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस असतात. परंतु तसं होऊ नये यासाठी त्याच्यात इथेल मर्कॅप्टन म्हणजे काय? इथेल मर्कॅप्टन अच्छा, इथेन मर्कॅप्टन इथाइल मर्कॅप्टन हा जो गॅस आहे, हा त्याच्यामध्ये ॲड केला जातो. जेणेकरून बघा, आपल्या घरी जर गॅस थोडा तरी लीकेज झाला असेल, तर आपल्याला त्याचा वास येतो किंवा त्याचा आपल्याला स्मेल येत असतो. तर का स्मेल येत असतो? कारण त्याच्यावरती इथाइल मर्कॅप्टन असल्या कारणाने आपल्याला तो स्मेल येत असतो. ठीक आहे. सो धिस इज ऑल अबाउट द एल-पी-जी. धिस इज ऑल अबाउट द एल-पी-जी आणि एल-पी-जी दॅट इज कॉल्ड एज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. ठीक आहे. आय होप हा लेसन तुम्हाला कळालं असेल. याचा नेक्स्ट सिनारिओज आपण पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आय होप यू गॉट धिस लेसन.